नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी तेजस्विनी आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. आज आहे संडे आणि रविवारच्या दिवशी मस्तपैकी सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि खूप खूप जास्त पाऊस झालेला आहे आमच्या इथे. सगळीकडं ओलं ओलं चिंब झालेलं आहे आणि बघते मी बाहेर. ॲक्च्युली मी घरातूनच बघते किती पाऊस झाला आहे ते. खूप सगळीकडे ओलं ओलं झालेलं आहे. तर मला अचानक आठवलं की गेट ओपन करायचं आहे, दूधवाला येईल म्हणून मी पळत पळत गेट ओपन केलं. गाड्यांच्या चाव्या वगैरे काढून ठेवल्या. त्याच्यानंतर साबणं पितांबरी सगळं बाहेर होतं, ते सगळं आतमध्ये घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळ मनीमाऊबरोबर खेळणार होती. कारण आमच्या घरात एक छोटंसं मनीमाऊचं पिल्लू आहे आणि ते इतकं क्यूट आहे आणि तिला आम्ही असं छोटासा बेल्ट आणला आहे. त्या बेल्टमध्ये एक घुंगरू आहे आणि त्या घुंगराच्या आवाजावरती छान खेळत असते. आणि सकाळी आता पाऊस थांबला आहे आणि थोडंसं ऊन पडलं आहे. तर ऊन पडल्याच्या नंतर ते मनीमाऊ त्या उन्हामध्ये तिला असे ते किडे दिसत आहेत ते आणि तिला वाटतं की ते खायचे आहेत, त्याच्यामुळे ती तिकडे जाते. मजा येते तिच्याबरोबर खेळायला. तर त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये खूप पसारा पडला होता आणि मला आज रविवार आहे आणि मला माझ्या भावाने बिर्याणी करायला सांगितली होती. त्याला माझ्याच हातची साधी बिर्याणी खायची होती, दम बिर्याणी नव्हती खायची, साधी बिर्याणी खायची होती. म्हणून मी बिर्याणीची पण मला तयारी करायची होती. पण आधी मी सगळं किचनचं ओटा वगैरे सगळं आवरून घेणार आहे, कारण नंतर दिवसभर मला एकदा स्वयंपाकात गुंतले की दिवसभर मला हे सगळं गोष्टी करायला मिळत नाही. आणि आज रविवार आहे त्याच्यामुळे मला सगळं व्यवस्थित स्वच्छता, किचनचा ओटा, टाईल्स, त्याच्यानंतर शेगडी वगैरे सगळं मला आजच साफ करायला वेळ मिळतो. आणि मला ते शाळेमुळे सवय झाली की रविवारच्या दिवशी स्वच्छता करायची. तर अशा पद्धतीने मी आज सगळं मस्त पाईप वगैरे लावला आहे नळाला आणि सगळं खिडक्या, टाईल्स आणि त्या काचा, त्याच्यानंतर थोडं पावसामुळे थोडंसं ते माती वगैरे आलेली होती ती पण मी सगळी धुवून काढते. त्या खिडक्यांमध्ये येते ती माती थोडी थोडी, ती सगळी धुवून काढते आणि असं प्रेशरने पाणी मारलं की ती मस्तपैकी खळखळ खळखळ धुवून निघते. आणि खाली काय असं फ्लॅट नाही आहे, आमचा बंगला आहे. पूर्वी आम्ही जेव्हा हे असं फ्लॅटमध्ये साफसफाई करायचं तर खालचे लोक ओरडायचे मला, तरी पण मी पाईप लावून मी हे सगळे साफसफाई करायची. जरी ओरडा पण खायची मी खालच्या काकूंचा, पण मी हे तेव्हाही कामं अशीच करत होते फ्लॅटमध्ये पण. आता तर हे माझ्या हक्काचं घर आहे तर मी खूप छान स्वच्छता करते आणि टाईल्स वगैरे सगळे मी घासून घेतलेले आहेत आणि मी आता पाईप लावून मस्तपैकी त्याला धुवून काढते. आणि भांडी पण खूप पडलेली आहेत. ॲक्च्युली रात्री मी घासली होती भांडी, पण आता सुट्ट्या आहेत, मुलं कधीही काही खाता येते, काही बनवून खात आहेत. मॅगी कर, हे कर, ते कर, आईस्क्रीम खा, त्याच्यामुळे ते खूप पसारा पडला होता. त्याच्यामुळे मी भांड्याचा पसारा अजून पण आवरायचा आहे. पण मी आधी हे सगळं टाईल्स वगैरे धुवून घेते छान मस्तपैकी. म्हणजे जितकं स्वच्छ किचन तितकं स्वच्छ काम करायला पण आपल्याला मजा येते. आणि मला ते सकाळी सकाळी आवरलं तरच मला दिवस चांगला जातो, नाहीतर अदरवाईज मला अजिबात आवडत नाही ते किचनमध्ये घुसायला दिवसभर. असं मी ती शेगडी वगैरे मी ते सगळं आजच्या दिवशी ॲक्च्युली रोज धुते, पण आज जरा जास्त पाईपचं प्रेशरने पाणी वगैरे मारून मी धुवून काढते ना, त्याच्यामुळे ते सगळं आज स्वच्छता होते. रविवारच्या दिवशी स्वच्छ होतं ते सगळं. आणि भांडी वगैरे सगळी माझी क्लीन आणि क्लिअर झालेली आहेत आता, मस्त घासून अशा पद्धतीने मी मस्त ओटा, बेसिंग आणि माझं किचन मी सगळं मस्तपैकी आवरून घेतलेलं आहे. फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहेत. भांडी सगळी आत्ताच लावणार नाही आहे मी भांडी, कारण ते ओले असतात आणि त्याच्यामध्ये पाणी असतं. ते जे आपण भांडी तशीच लावतो ना ओली, त्याच्यामुळे त्याने कॉक्रोच होतात. त्याच्यामुळे मी लगेच भांडी लावत नाही, थोड्या वेळ उन्हाला ठेवते, नाहीतर खिडकीत ठेवते, आपोआप ते होतात. तर अशा पद्धतीने मी बिर्याणीची तयारी केलेली आहे सगळी. आणि आता मी बिर्याणीला सुरुवात करते. दही, हळद, लिंबाचा रस आणि मीठ असं सगळं लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. जवळजवळ 1 तासभर मी ठेवलं होतं माझी सगळी तयारी होईपर्यंत. हे मी आता हे चिकन माझं छान मॅरिनेट झालेलं आहे. आता बिर्याणीसाठी लागणारं साहित्य मी सांगते. चिकन तर आपण 3 किलो घेतलेलं आहे. तर कांदा मला वाटतं मला असं वाटतं 2 किलो तरी कापला असेल. तर हा छान बारीक बारीक तुम्ही बघू शकता, असं छान बारीक बारीक कांदा कापायचा आहे. बिर्याणीला अजिबात असं मोठा कांदा नाही पाहिजे.
छान बारीक झाला पाहिजे. त्याच्यानंतर पुदिना मी अख्खी एक असं मोठी एक जोडी आणली होती, ती अख्खी घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर ॲक्च्युली ही मला वाटतं म्हणून टाकते, अदरवाईज तुम्हाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर टोमॅटो हे मी 4-5च घेतलेले आहेत, कारण आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस पण टाकणार आहोत. त्याच्यामुळे मी टोमॅटो जास्त नाही, तो पण आंबटपणाच देणार आहे, लिंबाचा रस पण आंबटपणाच देणार आहे. त्याच्यानंतर मी एक 17-18-20 एक हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्या असं मधून काप केलेले आहे. त्या हिरव्या मिरच्यांचं असे 2 भाग केलेले आहेत मधून ते. त्याच्यानंतर दही हे मी पावशेर घेतलेलं आहे आणि पावशेरी अद्रक लसूणची एक अशी पेस्ट मी करून ठेवलेली आहे. आणि तुमच्याकडे जर मिळत असेल तर ठीक, नाही तर तुम्ही एव्हरेस्टचा टाकला तरी चालेल. पण हा लकी बिर्याणी मसाला आमच्याकडे मिळतो, तर तो लकी बिर्याणी मसाला मी बिर्याणीमध्ये टाकते. आणि आता तुम्ही बघू शकता हे तांदूळ हे मी ह्या ग्लासच्या मापाने घेते. कधी पण हे पावशेरचं माप असेल तर ह्या मापाने मी मोजून तांदूळ घेते. मोजून का घ्यायचे का तर मग आपल्याला तांदळाचं प्रमाणाप्रमाणेच आपल्याला पाण्याचं प्रमाण पण कळायला पाहिजे, म्हणून तांदूळ मोजून घ्यायचं. आता मी बिर्याणीसाठी असा कुठलाही बासमती राईस वापरलेला नाही आहे. थोडं लांब कॅमेरा. कुठलाही बासमती राईस वापरलेला नाही आहे. त्याच्यामध्ये मी असा हा तुकडा बासमती कणिक हा वापरलेला आहे. आणि हा कशासाठी म्हणजे मला आमच्या घरात मोठे ते बासमतीचे लंबा राईस असतो, तो मी जेव्हा आपण दम बिर्याणी करतो त्या दम बिर्याणीला वापरते. आणि जेव्हा मला साधी बिर्याणी करायची असते तेव्हा मी त्याला असा राईस वापरते. हा तुकडा बासमती आहे किंवा कोलम पण तुम्ही वापरू शकता. अच्छा, अशा प्रकारे मी सगळी तयारी इथे करून ठेवलेली आहे बिर्याणीची, तुम्ही बघू शकता. आणि माझ्याकडे बिर्याणीसाठी असं एक भांडं आहे. त्या भांड्यामध्ये खूप छान जेव्हा तुम्ही बिर्याणी लावून त्याला दमवर ठेवता तेव्हा ह्या भांड्यामध्ये खूप छान त्याला दम बसतो. त्याच्यामुळे मी हे भांडं ॲक्च्युली हे मुस्लिम पद्धतीचं भांडं आहे, मी त्यांच्याच घरात पाहिलं होतं आणि मी असं भांडं घेऊन आलेले आहे भांड्याच्या दुकानातून. खूप जुनं आहे हे आणि मी ह्याच्यामध्येच बिर्याणी बनवते. बिर्याणी किंवा असं राईसचे जे प्रकार आहेत, पुलाव वगैरे, तर मी ह्याच्यामध्येच बनवते. तर मी 3 किलो चिकनला मी 2 किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहे, सगळी बिर्याणी नाही बनवणार आहे. तर 2 किलो चिकनला मी 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे प्रमाण तुम्ही ठेवायचं आहे बरोबर. आणि 8 ग्लास तांदूळ आहे तर आपल्याला 16 ग्लास पाणी घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि पाणी हे गरमच हवं आहे, ठीक आहे. तर आता आपण बिर्याणीला सुरुवात करूया. तर भांडं चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल तापायला ठेवते आणि मग तुम्ही बघू शकता. तर मंडळी, तेल छान तापलेलं आहे, कडकडीत गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे तेजपत्ता, शहाजिरा, लवंग आणि दालचिनी हा मसाला जरी टाकायचा असला तरीसुद्धा मी हे खडा मसाला मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण ह्याने जास्त फ्लेवर येतो, बिर्याणीचा टेस्ट येते. त्याच्यामुळे मी आधी सर्वप्रथम हे मसाला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. गरम तेलामध्ये सर्वप्रथम मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि शहाजिरा मी त्याच्यात टाकून घे. अशा पद्धतीने कडकडीत तेलामध्ये मी तेजपत्ता वगैरे ते खडे मसाले सगळे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचा खूप सुंदर सुगंध येतो. आणि आता पुदिना वगैरे मी स्वच्छ धुवून ठेवला होता, कापून वगैरे ठेवला होता. आता ते पुदिन्याचा पण त्याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करते. खूप छान असा तडका बसतो पुदिन्याचा आणि खूप छान असा तो जोपर्यंत तो पुदिना असा वरती आपल्याला तो तरंगल्यासारखा दिसत नाही तोपर्यंत त्याला चांगला कडकडू द्यायचा आहे आणि तो असा तेलामध्ये आपण चेक करायचा आहे. आता मी कांदा पण त्याच्यामध्ये ॲड करते. तर कांदा तुम्ही बघू शकता मंडळी, मी खूप बारीक कांदा कापलेला आहे. बिर्याणीला असाच बारीक कांदा कापायचा आहे आणि उभा शक्यतो कांदा कापायचा बिर्याणीला. म्हणजे जो कांदा जेव्हा तुम्ही फ्राय करताय, कांद्याचा जो छान तो तळताना जो
असा एक छान असा सुगंध घरात दरवळतो ना, त्याच्यावरून समजायचं की बिर्याणीची टेस्ट कशी येणार आहे. आणि तो कांदा असा गुलाबीसर नाही, पण असा छान कडकडीत, असा ब्राऊन पण नाही म्हणता येणार आणि गुलाबी पण नाही, पण असं छान त्याला लाल असं मंद आचेवरती त्याला छान तळून घ्यायचं ॲक्च्युली कांदा. बिर्याणीची टेस्ट ही जितकी बाकीच्या मसाल्यांमुळे येते तितकीच ती कांद्यामुळेच येते. त्याच्यामुळे कांद्याच्या तळण्याच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. तो छानपैकी तळूनच कांदा घ्यायचा आहे. जितका वेळ घेईल तितक्या वेळ त्या कांद्याला लागू द्या, कारण नंतरचे प्रोसिजर खूप सोपे आहेत, पण कांदा तळताना वेळ लागतो. अशा पद्धतीने मी छान गुलाबी कलरवर मस्त कडकडीत कांदा आणि ते पुदिना वगैरे सगळं, थोडीशी मी मिरची पण त्याच्यामध्ये, ज्या मी 10-20 मिरच्या कापल्या होत्या त्या मी त्याच्यामध्ये ॲड केल्यात, कारण मग मिरच्यामध्ये जोपर्यंत तेलात त्याचा तिखट अर्क उतरतो म्हणून मी मिरच्या पण ॲड केल्यात. आता मी अद्रक लसूणची पेस्ट जेवढी बनवली होती, मी 100 ग्रॅम अद्रक, 100 ग्रॅम अद्रक, लसूण 100 ग्रॅम, असं जे काही मी त्याचं मिश्रण तयार केलं होतं अद्रक लसूणची पेस्टचं, तो मी अख्खा गोळा त्याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं म्हणजे बाजूला काहीच काढणार नाही, कारण तेवढी अद्रक लसूण त्या 2 किलो बिर्याणीला लागणार आहे. आणि अशा पद्धतीने मी ते अद्रक लसूणला, जो आपण लवकर वाटून ठेवतो तर त्याला पाणी सुटलेलं असतं, ते पाण्याला पण ते गरजेचं असतं. तो पाणी पण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण ते फेकून द्यायचं नाही. कुठलाच प्रकार हा फेकून द्यायचा नाही मसाल्याचा, जो काही आपण वाटून घेतो तो. अशा पद्धतीने मस्त आता बिर्याणी अद्रक लसूण पण छान लाल लाल व्हायला ठेवायचा आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर हा माझा ॲड करायचा प्रकार आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही करू शकत कोथिंबीर ॲड, कारण काही एवढं गरजेचं नाही आहे, पण तरी पण मला आवडते पुदिना आणि कोथिंबीर, त्याच्यामुळे म्हणून मी कोथिंबीर टाकत असते. आता कोथिंबीरमुळे एक छान सुगंध पण येतो आणि ते खाताना ते छान वाटतं, मला ते आवडतं, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकते. मला काही कोणी सांगितलेलं नाही आहे, पण मी माझ्या मनानेच टाकते ती कोथिंबीर. अशा पद्धतीने मी ते सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आणि छान त्याला आच लागूपर्यंत, म्हणजे जी काही आपण आता ते कांद्याचं तर सगळं ऑलरेडी तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यात टोमॅटो गेलेच पाहिजे आता. आणि टोमॅटो थोडेच कापलेले आहेत, कारण आपल्याला लिंबाचा रस पण टाकायचा आहे, त्याच्यामुळे मी थोडेच टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. 3 किंवा 4च टोमॅटो कापलेले आहेत. पातळ कापून घ्यायचे टोमॅटोसुद्धा आणि ते छान एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण असं. आणि हवं तर एक वाफ येऊ द्यायची त्याला छान, आणि कारण तो टोमॅटो पण शिजला पाहिजे, त्याच्यामुळे. आता ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करूया. दही ह्याच्यासाठी का तर जे आपण आता चिकन त्याच्यामध्ये टाकणार आहोत, तर ते चिकन त्या दह्यामध्ये ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत, त्याच्यामुळे दह्याचं काय असं वेगळं हे नाही, पण तरीसुद्धा दह्यामुळे बिर्याणी अशी हलकी फुलकी होते. जे तांदळाला जे दह्याचा फ्लेवर लागतो त्याच्यामुळे ती बिर्याणी अशी, तो तांदूळ मऊ शिजला जातो आणि अशी हलका फुलका तो तांदूळ शिजला जातो. आता जे मी ती लकी बिर्याणीचे मसाल्याचे पुडे आणले होते, ते पण मी 2 पुडे ॲड करणार आहे त्याच्यामध्ये, 2 पॅकेट, कारण 1 किलोला 1 पॅकेट, तर अशा पद्धतीने मी 2 किलोला 2 पॅकेट आणलेले आहेत. तर हे कुठल्याही दुकानामध्ये मिळतात, पण मी ते चिकनवाल्याकडूनच घेऊन आले सकाळीच, कारण मला त्यांच्याकडेच मिळतात आणि त्यांना माहिती आहे बिर्याणीचा मसाला द्या म्हटलं की ते तो मसाला देतात मला, लकी बिर्याणी मसाला. तुमच्या इथे पण तुमच्या गावात मिळत असेल तर तुम्ही नक्की लकी बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये ॲड करा, कारण त्याने खूप बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो, छान वास येतो. त्याच्यामुळे लकी बिर्याणी मसाला तुम्ही पण वापरून बघा एकदा तरी. आणि अशा पद्धतीने मी ते सगळे मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि त्याला तर्री सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. कांद्यामुळे पण त्याला असं एक तर्री सुटलेली होती. आणि आता आपण जे पाण्याचं प्रमाण जे मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही दुप्पट पाणी लगेच गरम करायला ठेवायचं आहे. जितका आपण तांदूळ घेणार आहोत तितकंच पाणी आपल्याला गरम करायला एका बाजूला ठेवायचं आहे. आणि आता
त्याच्यामध्ये ते मॅरिनेट केलेलं चिकन मी ॲड करून टाकते. आणि मी सगळ्या 3 किलो चिकन आहे ते मी सगळे बनवणार नाही आहे, त्याच्यामुळे मी 2 किलो चिकन ॲड करते त्याच्यामध्ये. आणि 1 किलो मी असंच भाजी वगैरे बनवायला ठेवणार आहे, किंवा सुक्कं चिकन वगैरे बनवायचं असेल आज लगेच नाही, पण मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि जेव्हा कधी वाटेल मुलांना खायचं असेल तेव्हा मी लगेच बनवून देते. मॅरिनेट केलेलं चिकन असतं त्याच्यामुळे ते कधीही आपण फ्रीजमधून काढून बनवू शकतो. तर हे दह्याला पाणी सुटलेलं आहे ते पण आपण त्याच्यामध्ये टाकूया, कारण ते आपल्याला बिर्याणीला हवं आहे आणि त्याने पण एक छान वास येईल, छान फ्लेवर येतो, म्हणून ते ॲड करायचं. ते पाणी वायाला जाऊ द्यायचं नाही अजिबात. आणि अशा पद्धतीने मी ते चिकन वगैरे सगळं आता मस्तपैकी शिजवून घेते त्याच्यामध्ये, कारण चिकन शिजलं की नाही आपण एकदा चेक करूया. आणि आता चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे, त्याचा वासही येतो आहे छान, आणि शिजल्याचा एक छान सुगंध दरवळतो चिकन शिजल्याच्या नंतर पण. तर अशा पद्धतीने तो मला कळलं आहे, तसं मी तुम्हाला दाखवते पण. आणि खूप छान चिकन वगैरे शिजलं आहे. ॲक्च्युली असंही चपातीबरोबर खाल्लं तरी पण खूप छान लागणार आहे ह्याची टेस्ट, पण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. आता इकडे मी एकीकडे पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याचं प्रमाण मी जेवढं मला पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे. आणि मी तेवढं 8 ग्लास तांदूळ घेतले, तर मी 16 ग्लास पाणी घेणार आहे. अशा पद्धतीने मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं. उकळतं पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चिकन शिजल्यानंतरच पाणी ॲड करायचं आहे. आणि मिठाचं प्रमाण तुम्ही जसं हवं तसं घ्या, कारण तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये मॅरिनेट करताना मीठ घातलेलं होतं. त्याच्यामुळे आता फक्त पाणी टाकल्याच्या नंतर तांदळाला जितकं पाणी पाहिजे आपल्याला तेवढंच मीठ घालावं लागणार आहे. त्याच्यामुळे मीठ घालताना थोडी काळजी घ्या आणि हवं तर थोडंसं टेस्ट करून बघा, कारण मिठाचं प्रमाण अजिबात चुकता कामा नये. आणि मीठ हे नंतर तुम्ही ॲड करू शकत नाही. जोपर्यंत पाणी उकळतं आहे, पाणी आहे, तोपर्यंतच तुम्ही मीठ टाकू शकता, नंतर मीठ टाकू शकत नाही. त्याच्यामुळे मीठ आत्ताच तुम्हाला टाकून घ्यावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी ते सगळे मसाले पाणी वगैरे त्याच्यामध्ये टाकले त्या मसाल्यांमध्ये, त्या चिकनमध्ये. आणि पाणी ऑलरेडी उकळलेलंच होतं, त्याच्यामुळे ती छान उकळी येणार आहे. आणि मिठाचं प्रमाण माझ्या तर अंदाजाने आम्हाला खूप मीठ लागत नाही. आमच्या घरात असं कोणी असं खारट वगैरे तर अजिबात नाही, पण जेवढं असं मीठ नसलं तरी चालेल एक वेळेस, पण जास्त झालेलं आमच्या घरात अजिबात आवडत नाही. तर अशा पद्धतीने मी मीठ वगैरे सगळं ॲड करून छान एकजीव करून घेते ते मीठ वगैरे. आणि परत एकदा ते उकळायला ठेवते. तर मला नंतर साठल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की मीठ थोडंसं कमी आहे, तर मी परत थोडंसं ॲड केलं आहे. अशा पद्धतीने छान उकळी आलेली आहे. आणि तो तांदूळ मी धुवून ठेवला होता पाण्यामध्ये, स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे. तो बासमती कणी तुकडा आहे तो, आणि तो मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ एकदम. तर पाण्याला उकळी आली का नाही एकदा चेक करते. तर येस, खूप छान उकळी आलेली आहे मंडळी त्याला. आणि आत्ताच जो सुगंध घरात दरवळतो आहे तो तुम्ही इमॅजिन करू शकता की खूप छान त्या पाण्याला उकळी आल्याबरोबर तो बिर्याणीचा वास घरभर पसरलेला आहे. आणि अशा पद्धतीने मग मी आता त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करते. तांदूळ ॲड करताना मैत्रिणींनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण पाणी खूप मोजून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जो काही तांदूळ आपण आता तो भिजवलेला आहे, तो भात धुवून घेतलेला आहे तांदूळ, तो टाकताना त्या बिर्याणीच्या पाण्यामध्ये तांदूळ ॲड करताना त्याच्यात पाणी अजिबात गेलं नाही पाहिजे. पाणी व्यवस्थित, पाण्याचं प्रमाण कारण मोजून टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जास्त पाणी होता कामा नये. आणि पाणी जास्त झालं की मग ऑब्व्हियसली ती बिर्याणी अशी गिजगिज होणार आणि मग ती चांगलं नाही लागणार. मग ते छान नाही. आपल्याला बिर्याणी म्हणजे कसं सुट्टा राईस सगळीकडे दिसला पाहिजे, अशा पद्धतीने मला तसं हवं असतं. म्हणून तांदूळ हे अगदी मोजून ते पाण्याचं प्रमाण मोजून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तांदळामध्ये अजिबात थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. सगळा तांदूळ व्यवस्थित धुवून निथळून घ्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये सोडायचं आहे.
अशा पद्धतीने तांदूळ वगैरे सगळं ॲड केल्याच्यानंतर त्याला एकजीव करून घ्यायचं. पुन्हा एकदा मिठाचं प्रमाण पण चेक करायचं, कारण आता जर तांदूळ पटकन 5 मिनटात शिजणार आहे, त्याच्यानंतर आपण मीठ ॲड करू शकत नाही. त्यामुळे मीठ वगैरे सगळं आत्ताच चेक करून घ्या आणि व्यवस्थित तांदूळ सगळा धुवून पाणी निथळून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये तांदूळ सोडा. अशा पद्धतीने मी त्या पाण्याला आता 2च मिनटात उकळी येणार आहे, कारण ते ऑलरेडी तांदूळ पाणी तापलेलं होतं. गरम उकळत्या पाण्यातच मी सोडलेलं आहे. 2च मिनटात तो भात आता शिजून वरती येईल. अशा पद्धतीने मी सगळं ॲड करून त्याच्यामध्ये ठेवते. तर मंडळी, ह्या भांड्याची खासियत अशी आहे की बिर्याणीला जो दम पाहिजे असतो किंवा बिर्याणीला जी काही वाफ पाहिजे असते, ती वाफ त्याची त्या भांड्यामध्ये सामावून जाते आणि त्यातली त्यातच मस्त तो भात शिजून तो जो काही आपण ज्या प्रकारामध्ये जे प्रकार टाकलेला आहे, जो पदार्थ शिजतो आहे, त्या पदार्थाला ती टेस्ट त्यातली त्यातच छान मुरली जाते आणि ती वाफ अशी बाहेर जात नाही. आणि त्याची झाकण लावायची पण एक वेगळी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते ती पद्धत पण. आणि अशा पद्धतीने मी सगळं तांदूळ वगैरे तो धुवून त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे. 2च मिनटात उकळी येईल आता ह्याला, कारण गॅस फुल ठेवायचा आहे, मंद आचेवर ठेवायचा नाही. आता आपल्याला गॅसची गरज आहे, त्याच्यामुळे पूर्ण गॅसच मोठा गॅस करून ठेवायचा आहे, कारण आपल्याला पटकन तो भात शिजवून घ्यायचा आहे आणि तो पटकन शिजणार आहे. आता 2च मिनटात भात शिजणार आहे, त्याच्यामुळे मी सगळं ते एकजीव करून घेते आणि झाकण ठेवून देते. पण आधी झाकण लावायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तुमच्या गावात करतात की नाही मला माहिती नाही, तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ मला माहिती नाही, पण आमच्या इथे जे आम्ही आचारी वगैरे बघतो, ते आचारी त्या झाकणाला गव्हाचं पीठ लावून त्याची वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही म्हणून गव्हाच्या पिठाचा असा गोळा तयार करायला लावतात आणि तो गोळा असं त्या झाकणाला मस्तपैकी चारी बाजूनी गोल असं सर्कलमध्ये त्याला गव्हाचं पीठ लावून घेतात. तर मी पण तेच करणार आहे, कारण मला पण त्या बिर्याणी जशी म्हणजे आचारी बनवतात तशीच मला बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यामुळे मी कुठेही माझं वेगळं डोकं नाही लावणार आहे. मी जशी बघितली आहे आचार्यांकडे आमच्या लग्नकार्यामध्ये जसं आचारी बिर्याणी बनवतात तशीच मी बनवणार आहे आणि हे असंच बनवतात. आणि मग मी आता सगळं ॲड झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये आता ते झाकणाच्या तयारी करते की झाकण कसं लावायचं आहे त्याला. तर गव्हाचं पीठ थोडंसं मी रियाला मळायला सांगितलं होतं, कारण आता काही चपाती वगैरे करायची नाही आहे, त्याच्यामुळे मी चपात्या करायच्या नाही आहेत, त्याच्यामुळे मी काही गव्हाचं पीठ मळलं नव्हतं. तर तिने मला थोडंसं मळून दिलेलं आहे आणि मी ते झाकणाला आता मस्तपैकी लावून घेते. तुम्हाला मी दाखवते, कारण ती पण लावायची एक मस्त पद्धत आहे आणि ती पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जेव्हा तुम्ही कधी अशी बिर्याणी बनवाल तेव्हा तुम्हाला ही पण टिप्स तुम्हाला ॲक्च्युली तुम्हाला पण फायद्याची ठरेल. ही सुद्धा टिप्स आहे आणि ही टिप्स आता कोणी असे सांगत नाही, जे आचारी स्वयंपाक करतात त्यांनाच माहिती आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे चारी बाजूनी त्या झाकणाला गव्हाचं पीठ लावून घेते आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण ते गव्हाचं पीठ लावतो तर ते वाफ अजिबात बाहेर जात नाही आणि जो काही पदार्थ आहे तो त्या भांड्यामध्येच व्यवस्थित शिजला जातो आणि खूप छान एकही त्याचं म्हणजे वाफेचं कोणताही कोपरा असं बाहेर सुटत नाही. त्याच्यामुळे त्या आतमध्येच तो पदार्थ मस्तपैकी शिजला जातो आणि अशा पद्धतीने. आणि मंडळी, मी दुसरी गोष्ट तुम्हाला एक शेअर करते की आता सगळं भात वगैरे तो शिजलेला आहे, आतमध्ये बिर्याणी ऑलरेडी शिजलेली आहे. आता फक्त आपल्याला त्याला दम लावायचा आहे. मग त्याच्यामुळे काय करायचं, एकीकडे तवा पण तापायला ठेवायचा आहे, कारण आपल्याला ते तव्यावर ठेवायचं आहे. तर आता लिंबाचा रस कधी ॲड करायचा, तर लिंबाचा रस मी 2 कलर टाकणार आहे बिर्याणीमध्ये, एक ग्रीन कलर आणि एक ऑरेंज कलर. आणि बिर्याणीचा ऑलरेडी भाताला थोडासा असा ब्राउनिश कलर आलेलाच असतो. तर मग अशा पद्धतीने लिंबाच्या रसामध्येच कलर ॲड करायचे आहेत, कारण त्यामुळे
लिंबाचा रस पण जातो आणि एक्स्ट्रा पाणी टाकायची दुसरी काही गरज नाही आहे. आणि अशा पद्धतीने मी सगळं ते लिंबाचा रस अर्धा करून ते टाकलेलं आहे. आणि आता गरम तव्यावरती ते झाकण मी सगळं पॅक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अजिबात वाफ बाहेर जाणार नाही आणि खूप छान गरम तव्यावरती कडक तव्यावरती मी ठेवली होती. आणि आता खूप सुंदर वास येतो आहे त्या बिर्याणीचा, मस्त सुगंध सुटला आहे. आणि मी कोशिंबीर पण बनवली होती. तर अशा पद्धतीने सगळी बिर्याणी रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता असा कलर आलेला आहे बिर्याणीला. आणि अशा पद्धतीने वाव किती सुंदर कलर आलेला आहे आणि इतकी छान बिर्याणी झालेली आहे ना, अगदी भात सुट्टा मस्त. चला आता लवकर जेवूया.